लाडकी बहीण योजना जुलैचा 25वा हप्ता अपडेट अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे. तुम्हाला देखील माहिती आहे लाडक्या बहिणीनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण 100% खरी अपडेट देतो. थोडक्यात माहिती बघूया, कारण बहिणींना पैसे कधी जमा होणार आहे लाईव्ह पाहणार आहोत. कारण निधी वितरित करण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता निधी वितरित करण्यासंदर्भात कालच GR आला होता व काल जो सकाळी व्हिडिओ टाकला होता आपण त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की 12, 13, 14 हे महत्त्वाचे दिवस असणार आहे व मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय येईल व त्या संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 319 कोटी जुलै महिन्यासाठी पाठवलेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता 319.53 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागाला पाठवण्यात आले आहेत. तर आता लाडक्या बहिणींना आता दुसरा प्रश्न म्हणजे जी निधी आहे ते 1500 रुपये मिळणार का 3000 रुपये? तर सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहे. रक्षाबंधन निमित्त आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार मागणी केलेली आहे. त्यामुळे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आता रक्षाबंधन आहे, बहिणींचा आवडता सण आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये तरी द्यावे अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तुम्ही बघू शकता जुलै महिन्याचे फक्त पैसे जमा होणार आहे. यामध्ये GR मध्ये तर हेच सांगितलेलं, त्यामुळे सध्या तरी 1500 रुपयेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत. आता मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आपण वाट पाहत होतो की GR कधी येणार, त्या संदर्भात आपण वारंवार विनंती करत होतो. काल संध्याकाळी उशिरा हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे व आता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 2 ते 3 दिवसाने हप्त्याचं वितरण सुरू होतं. आता तुम्ही म्हणाल की 2 ते 3 दिवस म्हणजे आता बघा 12 तारीख काल GR आला, 1-2 दिवसानंतर DBT मार्फत प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, आता पात्र लाडक्या बहिणी म्हणजे कोण, की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला होता व यावेळेस असं सुद्धा शक्यता आहे की ज्या लाडक्या बहिणींची क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता क्रॉस व्हेरिफिकेशन आपण याआधी सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण इथे आता परत ते सांगणार नाही. तर क्रॉस व्हेरिफिकेशन झालेल्या लाडक्या बहिणींनी जे पात्र होतील त्यांना देखील यावेळेस पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 तारखेला सुद्धा हप्त्याचं वितरण होईल. आता तुम्ही म्हणाल 15 तारीख म्हणजे स्वतंत्र दिवस आहे किंवा सुट्टी आहे, शनिवार आहे, मग पैशांचं वितरण कसं होईल? तर याआधी सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. एकदा 26 जानेवारीला रिपब्लिक डेला काय झालं आहे, प्रजासत्ताक दिनला काय झालेलं आहे, ह्या हप्त्याचं वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे स्वतंत्र दिनाचं औचित्य साधून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 15 तारखेला देखील हप्त्याचं वितरण होऊ शकतं. कारण जास्त लांबणीवर पडलं तर परत काय होईल की रक्षाबंधनच आहे, 28 तारखेला रक्षाबंधनच आहे. त्यामुळे सरकारने जरी आता 15 तारखेला पैशांचं वितरण केलं व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट जरी एका आठवड्याने दिलं तरी सुद्धा लाडक्या बहिणी नक्कीच खुश असणार आहे. पण सध्या तरी हे आपण म्हणू शकतो की 15 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होऊ शकतं. पण जर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही पात्र झाला नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे व जून महिन्याचे पैसे ज्यांना मिळाले आहेत त्यांना तर जुलै महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत. ज्यांची KYC झाली आहे किंवा KYC केल्यानंतर तुम्ही पात्र झाला आहेत, हे वगैरे निकष सगळं इथं पाहिलं जाणार आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात माहिती देतो, त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो खात्रीशीर अपडेट असते. आणि तुमचं मत काय असणार आहे, रक्षाबंधनचं देखील 3000 रुपये म्हणजेच जुलै व ऑगस्टचे पैसे देणे गरजेचं आहे का, नक्की कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.